इथं बस. इकडे बघ. लॉग इन करतोय मी. बेसिकली मराठी कम्फर्टेबल आहे सगळे? मराठी, हिंदी कोणती लँग्वेज? हॅलो, Yes, sir. Sir, comfortable. मराठी सगळ्यांना चालेल का? दुसरी कोणती लँग्वेज? चालेल चालेल ना. हा. ओके, तर बेसिकली मी आता लॉग इन करतोय. जर तुमचा युजर नेम असेल, फॉर एक्झाम्पल हा एक युजर असेल, हा लिंक असेल सॉफ्टवेअर newtonERP.in/समर्थ/eSite. बेसिकली वेब बेस्ड सॉफ्टवेअर आहे. याचं युजरचं रिस्ट्रिक्शन नाही आहे. मल्टिपल युजर तुम्ही क्रिएट करू शकता आणि ऍज पर तुमची हायरार्की तुम्ही त्याला परमिशन असाइन करू शकता. ओके, फर्स्ट ऑफ ऑल मी लॉग इन करतोय. हेडफोन हेडफोन तुम्हाला सगळ्यांचे रोल सांगा, कोण कोण आहेत मीटिंग मध्ये त्यांचे. हॅलो, हॅलो. Yes, sir. मला रोल सांगा सर. रोलच्या अगेन्स्ट मी ट्रेनिंग करतो तसं. तुमचा रोल कोणता आहे किंवा तुमचं वर्किंग कोणतं राहणार आहे ह्याच्यामध्ये? ऍज ऍडमिन राहणार आहे, साईट इंजिनियर राहणार आहे, प्रोजेक्ट मॅनेजर राहणार आहे, कोणतं राहणार आहे? साईट इंजिनियर आहे. ओके, तर बेसिकली साईट इंजिनियर असतो बघा. तर हा मी लॉग इन केले. लॉग इन केल्यानंतर हा डॅशबोर्ड असेल आपल्या सॉफ्टवेअरचा. ओके, याच्यामध्ये हा जो डेटा दिसतोय, ज्यावेळेस मी इनपुट करेल त्यावेळेस तुम्ही हा डॅशबोर्ड वरून ट्रॅक करू शकता. कोणतं ट्रान्झॅक्शन कोणत्या स्टेटला आहे आधी. फर्स्ट ऑफ ऑल ज्यावेळेस लॉग इन करतो त्यावेळेस इथं सिलेक्शन दिलंय लास्टला, सिलेक्ट प्रोजेक्ट. तर फर्स्ट स्टेप असेल तुमची इथं सिलेक्ट प्रोजेक्टची. याच्यामध्ये तुमची कंपनी चॉईस करायची, जी कंपनी असेल. फॉर एक्झाम्पल समर्थ इस्टेट, देन प्रोजेक्ट. ओके, तर या कंपनीमध्ये तो युजर लॉग इन होईल. या कंपनीमध्ये तो ह्या साईटमध्ये तो ऑपरेशन करू शकतो. आता राईट साईडला तुम्ही कन्फर्म करू शकता. तर बेसिकली हा लेफ्ट साईडचा इंटरफेस आहे, तो सॉफ्टवेअरचा युजर इंटरफेस आहे. इथून तुम्ही सॉफ्टवेअर पूर्ण ऑपरेट करू शकता आणि हा डॅशबोर्ड आहे. तर बेसिकली हे मास्टर आपण सगळे याच्यामध्ये सेव्ह केलेत अगोदर. प्री डिफाईन मास्टर आपण याच्यामध्ये सेव्ह करतो, ज्याच्यामध्ये तुमच्या कंपनीच्या डिटेल्स असतील, प्रोजेक्टच्या डिटेल्स असतील, साईटच्या डिटेल्स असतील वेगवेगळ्या, किंवा बिल्डिंग वगैरे डिफाईन करायच्या असतील. त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्ही वन टाइम एंट्री करू शकता. आणि ऍड, अपडेट, मॉडीफाय ज्या करायच्या असतील, जर तुम्हाला राईट असतील तसे, जर तुमच्या ऍडमिनने सेट केले असतील तर तुम्ही ते मॉडीफाय करू शकता. ओके, तर हे सगळे मास्टर आहेत स्टेप बाय स्टेप. एम्प्लॉय मास्टर, कंपनी मास्टर, प्रोजेक्ट मास्टर, बिल्डिंग मास्टर, विंग मास्टर, फ्लोअर, आणि पर्टिक्युलर फ्लॅट पर्यंत तुम्ही तो प्रोजेक्ट तुमचा डिफाईन करू शकता. देन तुमचे सप्लायर मास्टर मध्ये जे वेंडर असतील, वेगवेगळे मटेरियलचे सप्लायर वेंडर असतील, ते इथं तुम्ही रजिस्टर करू शकता. ऍज इट इज सेम फॉर्म आहे सगळीकडे. कोणता पण मास्टर ओपन करा, जस्ट ऍड वरती क्लिक करा. कोणती पण न्यू इन्फॉर्मेशन फिलअप करताना बेसिक त्याच्या डिटेल्स फिलअप करायचे. सप्लायरचं नेम असेल, त्याचा ऍड्रेस असेल, त्याचा मोबाईल नंबर असेल, ईमेल ऍड्रेस असेल, जीएसटी असेल, त्या स्टारवाला फील्ड कंपल्सरी आहेत, त्या फिलअप करून सेव्ह करायचे. ओके, देन तुमचे युनिट वगैरे याच्यामध्ये बाय डिफॉल्ट एंटर करून दिलेत सगळे. त्याच्यामध्ये तुम्हाला युनिट वगैरे कोणतीही टाकायची गरज नाही. हा बेसिक एक मास्टरचा ओव्हरव्ह्यू झाला. देन मी सेकंड मास्टरला जातोय. याच्यामध्ये तुमचे ऑलरेडी मटेरियलची लायब्ररी डिफाईन करून दिली, आयटमची लायब्ररी डिफाईन करून दिली. जे तुमचे युनिट असतील स्टँडर्ड ऍज अ सिव्हिल कन्स्ट्रक्शनचे रिगार्डिंग जे युनिट असतील तुमचे, जे रनिंग मीटर असतील, स्क्वेअर फीट असेल, क्युबिक मीटर असेल, ते सगळे याच्यामध्ये सेव्ह करून दिली. जर इन केस तुम्हाला न्यू मटेरियल वगैरे रजिस्टर करायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता ते. इन केस तुमची एखादी ऍक्टिव्हिटी असेल, तुमचा आयटम असेल कोणता, तो जर ऍड करायचा असेल तर तो पण तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता. बेसिकली हा प्रिव्हियस मास्टर एकदा सेट केला की तुमचं सॉफ्टवेअरचं कोर फंक्शन सेकंड मॉड्यूल सप्लायर पासून चालू होत. तर बेसिकली तुमचं आता साईटवरचं जे काम असेल ते इथं रिक्वायरमेंट राईज करणं, नंतर जीआरएम करणं किंवा स्टॉक मेंटेन करणं, डीपीआर फिलअप करणं, या गोष्टी असतील. आता मी डायरेक्ट तुमच्या ऍज अ साईटच्या मॉड्यूलच्या रिगार्डिंग मी गो थ्रू करतोय. आता मी सप्लायर मॉड्यूल ओपन केलं. माझा आवाज येतोय तुम्हाला सर?
हॅलो. येस सर, तुमचा आवाज येतोय. मी डायरेक्ट आता सप्लायर मॉड्यूल मध्ये आलोय. ओके, तर सप्लायर मॉड्यूल मध्ये जे फर्स्ट स्टेप असेल माझी रिक्वायरमेंट राईट करणं किंवा जी तुमची साईटवर इंडेड वगैरे क्रिएट होतं, तर ते फर्स्ट स्टेप असेल तुमची इथं मटेरियल रिक्वायरमेंट नोट. त्याच्यावरती मी क्लिक केलं, तो हा एमआरएनचा फॉर्म ओपन झाला. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला एमआरएन कोणत्या प्रोजेक्टच्या अगेन्स्ट फिलअप करायची किंवा मटेरियल कोणतं घ्यायचं, इंजिनियर तुमचा कोणता असेल, त्या मटेरियलचा सब मटेरियल कोणता असेल किंवा त्याची बेसिक क्वांटिटी किती असेल, त्याचं युनिट बाय डिफॉल्ट त्याचा स्टॉक असेल अगोदर तुमच्या स्टोअरला जर मेंटेन केला असेल, अपडेट केला असेल, तर त्या मटेरियलचा इथे स्टॉक पण दिसतो. फॉर एक्झाम्पल मी एक दुसरा प्रोजेक्ट सिलेक्ट करतो तुमचा. हे सप्लायर, त्याच्यामध्ये आहे एमआरएन. फर्स्ट स्टेप असेल एमआरएन राईज करायची. तर एमआरएनचा फॉर्म मी ओपन केला. एमआरएन मध्ये आपण बिल्डिंग डिफाईन केलेत मास्टरमध्ये A1, A2, A3, A4 जे काही तुमचे असतील ते. फॉर एक्झाम्पल B1 च्या अगेन्स्ट तुम्हाला एक रिक्वायरमेंट राईज करायची किंवा मटेरियलची रिक्वायरमेंट साईटवरती आहे, तर तो इंजिनियर हे जस्ट फक्त सिलेक्ट करेल. हे आपण सगळं मास्टरमध्ये प्री डिफाईन सेव्ह केलं त्यामुळे दिसतं इथं. तर इंजिनियरचा रोल जर असाइन केला असेल तुमच्या ऍडमिन, तर इंजिनियरचं नाव पण इथं दिसेल. देन त्याला साईटवरती कोणत्या मटेरियलची रिक्वायरमेंट आहे ते इथं सर्च करेल तो. सपोज फॉर एक्झाम्पल त्याला साईटवरती स्टील पाहिजे, तिथे त्याने स्टील सर्च केलं. राईट साईडला स्टीलची पूर्ण लायब्ररी ओपन होते. स्टील मध्ये त्याला कोणतं स्टील पाहिजे, 10 mm पाहिजे, 12 mm पाहिजे, जे काय असेल त्याला ते फक्त त्यांनी सिलेक्ट करायचे इथं. ओके, आणि इथे त्याची क्वांटिटी टाकायची. जस्ट क्वांटिटी एंटर करा. प्रिव्हियस स्टॉक असेल तर तो इथं शो करेल. नंतर त्या मटेरियल रिक्वायरमेंटची डिलिव्हरी डेट कधीपर्यंत तुम्हाला ते मटेरियल पाहिजे त्याची डिलिव्हरी डेट इथं सेट करा. आणि त्याचा फोटो वगैरे असेल तर त्याची फाईल पण अपलोड करू शकता तुम्ही त्या डॉक्युमेंटची. अदरवाईज ते कंपल्सरी नाही, स्टार वाला फील्ड फक्त कंपल्सरी आहे. आणि नंतर ऍड टू मटेरियल लिस्ट करायची. ही रिक्वायरमेंट याच्यामध्ये मी ऍड केली तर चालेल काय तुमच्या लाईव्ह प्रोजेक्ट मध्ये? हॅलो. हॅलो. फॉर्म नाही ते. हॅलो. रिक्वायरमेंट याच्यामध्ये ऍड केली तर चालेल का सर? लाईव्ह प्रोजेक्ट आहे तुमचा. हा चालेल. तर जस्ट मी इथं ऍड टू मटेरियल लिस्ट करतोय. ओके, माईक म्यूट करा तुमचा. जे तुमची रिक्वायरमेंट असेल ते तुम्ही इथं ऍड करू शकता. ऍड टू मटेरियल लिस्ट. नंबर ऑफ लिस्ट असतील तर फक्त मटेरियल सिलेक्ट करा, त्याचं मटेरियलचं नेम सिलेक्ट करा, क्वांटिटी एंटर करा, डिलिव्हरी डेट आणि ऍड टू लिस्ट करा, देन सेव्ह करा. ओके, ही रिक्वायरमेंट इथं राईज होते. रिक्वायरमेंट क्रिएट झाल्यानंतर त्याच मॉड्यूलमध्ये एमआरएन मध्ये तिथे तुम्ही ट्रॅक करू शकता तुमच्या रिक्वायरमेंट कोणत्या मध्ये राईज झालेत, कोणत्या लेवलला आहेत त्या, आता अप्रूव्ह झालेत का किंवा पेंडिंग आहे का. आता हे मी आताच राईज केले, ह्याचं अप्रूव्ह पेंडिंग आहे. ज्यावेळेस साईटवरून रिक्वायरमेंट राईज होते त्यावेळेस तुमच्या हेड ऑफिसला येते किंवा परचेस ऑफिसला येते. दोघाही परचेसचा पर्सन असेल त्याला आपण राईट दिला असेल, मग तो इथे रिक्वायरमेंट तुमचे साईट इंजिनियर असतील, सिनियर इंजिनियर असतील ते अप्रूव्ह करतील. तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे असिस्टंट इंजिनियर अप्रूव्ह आणि एचओडी अप्रूव्ह हे दोन बटन आहेत. तिथं हायरार्की दिली. फर्स्ट इंजिनियरचा अप्रूव्ह असेल, नंतर एचओडीचा अप्रूव्ह असेल. ओके, अप्रूव्ह झाल्यानंतर याची हिस्ट्री वगैरे तुम्हाला चेक करायची असेल, त्याची प्रिंट काढायची असेल तर तुम्ही हार्ड कॉपी पण काढू शकता त्याची. प्रिंट मध्ये पण ते डाउनलोड होईल, तुमचा प्रिव्ह्यू बघायचा असेल तुम्हाला त्याचा. आणि हिस्ट्रीवरती क्लिक केल्यानंतर कोणत्या युजरने ते क्रिएट केले आणि कधी अप्रूव्ह केले त्याचा हिस्ट्री पण इथं तुम्ही बघू शकता. इथपर्यंत क्लिअर आहे एमआरएनच्या फॉर्मला? येस सर. मी एमआरएनचा फॉर्म फिलअप केला, तो अप्रूव्ह केला, तर एमआरएनच्या अगेन्स्ट नंतर परचेस ऑर्डरला जातो तो. ज्यावेळेस तुमचा परचेस ऑर्डर, परचेसचा जो पर्सन असेल किंवा जे परचेस डिपार्टमेंट असेल ते त्या एमआरएनच्या अगेन्स्ट म्हणजे रिक्वायरमेंटच्या अगेन्स्ट त्या रेफरन्सने ते परचेस ऑर्डर क्रिएट करतात. अदरवाईज त्यांना त्या रिक्वायरमेंटचा रेफरन्स नसेल घ्यायचा, डायरेक्ट जर परचेस ऑर्डर क्रिएट करायचं असेल तर तो दोन्ही पण ऑप्शन दिलेत पीओ मध्ये. हा पीओचा फुल फॉर्म आहे परचेस ऑर्डर. सेकंड लास्टला जो बटन आहे ऍड न्यू, त्याच्यावरती क्लिक करा फक्त. इथे दोन ऑप्शन भेटतील, एक एमआरएनचा भेटेल, एक डायरेक्ट पीओचा भेटेल. जर डायरेक्ट पीओचा करायचा असेल म्हणजे एमआरएनचा कोणताही रेफरन्स घ्यायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट पीओ पण क्रिएट करू शकता. हे परचेसचा पर्सन करेल. आता एमआरएनचा रेफरन्स घेतोय मी कारण मी एमआरएन सेव्ह केली, ती अप्रूव्ह केली. देन तिथं वेंडर सिलेक्ट करा जो तुमचा
त्या मटेरियलचा वेंडर असेल. नंतर सेम प्रोसेस, इथं डिलिव्हरी डेट टाका, कॉन्टॅक्ट पर्सन जो असेल तुमचा तो प्रोजेक्टचा तो टाका. ओके. नंतर सेकंड पेजला गेल्यानंतर इथं सिलेक्ट एमआरएन हे बटन दिले, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर जे तुमचे एंडेड अप्रूव्ह असतील, एमआरएन अप्रूव्ह असतील, ते इथं डिस्प्ले होतात. सपोज त्याच्यातील तुम्हाला कोणतं एमआरएन घ्यायचं ते सिलेक्ट करा. इथं मार्क करून दिले क्लिक हिअर आफ्टर सिलेक्टिंग द एमआरएन. जस्ट डन वरती क्लिक करा नंतर. आणि इथं तुमच्या पीओ मध्ये ऍक्च्युली जी तुमची एमआरएन ची क्वांटिटी असेल, पीओ ची क्वांटिटी असेल, नंतर त्याचा जो रेट असेल, नंतर त्याच्यावरती कोणते टॅक्सेस वगैरे अप्लाय करायचे असेल तर टॅक्सेस अप्लाय करा. ओके. तर इथं टॅक्सेस अप्लाय केले, मी रेट टाकला, त्याची क्वांटिटी एंटर केली. जस्ट तुम्ही हे सगळं ट्रॅक करू शकता स्क्रीनवरती. 18% जीएसटी 18, त्याची जीएसटी ची सेपरेट अमाऊंट आली. आणि टोटल इथं फायनली पण खाली तुम्ही ट्रॅक करू शकता, त्याच्यावरती जीएसटी ओव्हरऑल किंवा अदर चार्जेस, ट्रान्सपोर्ट, त्याच्यावरती जीएसटी जर असेल तर ट्रान्सपोर्ट पण टाकू शकता. हे सगळे चार्जेस वगैरे एंट्री केल्यानंतर हे फक्त अप्लाय करायचं. अप्लाय केल्यानंतर हे फ्रीज होईल. देन लास्ट पेजला गेलो मी टर्म्स अँड कंडिशन मध्ये. याच्यामध्ये तुमच्या स्टँडर्ड काही टर्म्स अँड कंडिशन तुम्ही जर मास्टरमध्ये सेव्ह केल्या असतील तर त्या इथं डिस्प्ले होतील. अदरवाईज तुम्हाला ह्या टर्म्स अँड कंडिशन नसतील, रन टाइम तुम्हाला कोणत्या तुमच्या टर्म्स अँड कंडिशन टाकायचे असतील तर ते तुम्ही इथे एंटर करू शकता. फॉर एक्झाम्पल मी इथं रन टाइम टेस्ट टाकतो आणि हे सेव्ह एक्झिट करतो. तर पीओ इथं या बिल्डिंगच्या अगेन्स्ट सेव्ह झाली, स्क्रीनवर दिसतो तुम्हाला रेकॉर्ड त्याचा, आणि त्याचा स्टेटस पण दिसतो. ज्यावेळेस हा पीओ अप्रूव्ह होईल त्यावेळेस त्याच्या अगेन्स्ट त्याचं मटेरियल रिसिव्ह होईल, आणि त्याचा मटेरियल रिसिव्ह झाल्यानंतर तो बिलिंगला राहील. तर मी आता सिलेक्ट केलं, नंतर व्ह्यू केलं. व्ह्यू नंतर इथं अप्रूव्ह बाय एचओडी, अप्रूव्ह बाय डायरेक्टर असे दोन ऑप्शन आहेत. प्रत्येक ट्रान्झॅक्शनला तुमच्या हायरार्की दिली, अप्रूव्हचे ऑप्शन दिलेत. म्हणजे तुमचे ऍडमिन असतील ज्यांना तुम्ही राईट असाइन केले असतील ते अथॉराइज पर्सन ते ट्रान्झॅक्शन अप्रूव्ह करतील. अप्रूव्ह केल्यानंतर त्याचा रिपोर्ट वगैरे चेक करायचा असेल जस्ट त्याला सिलेक्ट करा. इथं खाली रिपोर्ट पण दिलाय. त्याचा पीडीएफ पण डाउनलोड होतो. तुमचा कंपनीच्या डिटेल्स वगैरे, हे मटेरियल कोणतं होतं, मी किती रेट टाकला होता, त्याच्यावरती जीएसटी वगैरे कोणता मी अप्लाय केला तर जीएसटी वगैरे येतो, कोणी प्रिपेअर केला त्याचं नाव येतं, ज्या युजरने लॉग इन केलंय मी. ओके. हा सेकंड स्टेप झाला पीओ. देन तुमचा एमआरएन पीओ नंतर जीआरएन असेल, म्हणजे तुमचा स्टोअरवाला असेल किंवा स्टोअर पर्सन असेल, इंजिनियर असेल, साईट इंजिनियर असेल, तो ज्यावेळेस ऍक्च्युली साईट वरती मटेरियल रिसिव्ह होतं त्याची एंट्री करून घेतो याच्यामध्ये. ऍक्च्युली याचा फुल फॉर्म आहे गुड्स रिसिव्ह नोट. याच्यामध्ये जस्ट ऍड करा. सेम सगळीकडे एकच प्रोसेस आहे, कोणतं पण मॉड्यूल तुम्ही कोणतं पण पेज ओपन करा, जस्ट न्यू ऍड करताना फक्त ऍड करा. हे जीआरएन चं पेज इथं ओपन होईल. ओके. हे जीआरएन चं पेज ओपन झाल्यानंतर ह्याच्यामध्ये तुमचा जो पीओ अप्रूव्ह असेल ते सप्लायर दिसतील सगळे. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त पीओ नंबर सिलेक्ट करायचे. नंतर इथं कोणत्या स्टोअर मध्ये तुम्हाला ते मटेरियल इन्व्हर्ट करून घ्यायचे त्या स्टोअरला सिलेक्ट करायचे. नंतर तुम्हाला इथं डीसी नंबर टाकायचा, जो त्याचा डीसी नंबर म्हणजे डिलिव्हरी चलन नंबर असेल तो टाकायचा. त्याच्यावरती ओके गेलं. ओके. मी फक्त स्टारवाल्या फिलअप करतोय, मला स्टारवाल्याच फक्त मॅन्डेटरी आहेत, बाकीच्या गोष्टी माझ्यासाठी नाही फिलअप केल्या तरी चालतील. आणि इथं गेट एंट्री असेल त्या गाडीची, इन टाइम म्हणजे गाडी किती वाजता आली, आणि व्हेकल नंबर जो असेल तुमच्या त्या गाडीचा व्हेकल नंबर पुट करायचा. ओके. हा व्हेकल नंबर टाकल्यानंतर हा जो मी पीओ इथं सिलेक्ट केला त्या पीओ मधलं जे मटेरियल असेल बाय डिफॉल्ट ते सगळं पुढे ओपन होतंय. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त त्याची एंट्री करायची की पीओ मध्ये 18 आहे तर चलनावरती किती होत्या क्वांटिटी तुमच्या, ऍक्च्युली तुमच्या साईटवरती रिसिव्ह किती झाले, रिजेक्ट कोणते केले असतील तर रिजेक्ट करा. ओके. तर फॉर एक्झाम्पल हे 18 तुमच्या पीओ मध्ये क्वांटिटी असतील, तर चलनामध्ये जर 18 असेल आणि साईटवरती जर सपोज आज 10च रिसिव्ह झाल्या, तिथे रिमेनिंग त्या 8 ओपन राहतात आणि जे तुम्ही ऍक्सेप्ट केलेत ते तुमच्या स्टॉकला येतील. देन जस्ट हा क्वांटिटी फक्त फिलअप केल्यानंतर तुमच्या चलनावरच्या टुडेज आणि रिजेक्टेड रिमेनिंग एंट्री केल्यानंतर फक्त सेव्ह करायची. जीआरएन पण तुमची सेव्ह होईल. जीआरएनच्या मॉड्यूलमध्ये तुम्ही जीआरएनच्या रेकॉर्ड ट्रॅक करू शकता,
त्याचं अप्रूव्ह झालं असेल तर इथं इन्स्पेक्शन झालं असेल तर ते एस येत, अदरवाईज तर नो येत. ते फक्त सिलेक्ट करा. अप्रूव्ह कसं करायचं, प्रत्येक ट्रान्झॅक्शन सिलेक्ट करा, व्ह्यू करा, तिथे इन्स्पेक्ट बटन दिलंय खाली. ज्यावेळेस ते इन्स्पेक्ट करताल तुम्ही त्यावेळेस ते अप्रूव्ह होईल. अप्रूव्ह झाल्यानंतर तुमचा स्टॉकला येईल. त्या स्टॉक मध्ये ते मेंटेन होत. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे मॅम तुम्हाला? हॅलो, येस सर. क्लिअर आहे. मी एमआरएन झालं, पीओ केलं आणि नंतर जीआरएन पर्यंत क्लिअर आहे तुम्हाला? येस सर, क्लिअर आहे इथपर्यंत. हॅलो मॅम, इथपर्यंत क्लिअर आहे का असं विचारतोय मी. एमआरएन, पीओ, जीआरएन एक सायकल झाली माझी कंप्लीट. हां क्लिअर येस सर, इथपर्यंत क्लिअर आहे. मे ते बी मला तुम्हाला. सेकंड सायकलला मूव्ह करायला. येस सर. हे करायचं एस्टिमेशन अँड प्लॅनिंगचं कसं होईल? रेट पुढं आहे तो अनालिसिस, फ्लो, पुढं आहे एक्झिक्युशन, तो एक्झिक्यूट. टेक्निकल. एस्टिमेशनचा फ्लो ऍक्च्युली पुढे असेल तो. आम्ही परचेजचा फ्लो सांगितला. इथं एक्झिक्यूट टेक्निकल एक नवीन मॉड्यूल आहे. ओके, याच्यामध्ये तुमचं रेट अनालिसिस असेल, एस्टिमेशन असेल, ते प्लॅनिंग असेल. याच्यामध्ये रेट अनालिसिस करताना जस्ट रेट अनालिसिस वरती तुम्ही क्लिक केलं, हे नवीनच मॉड्यूल आहे एक्झिक्यूट टेक्निकल, खाली आहे त्याच्या. रेट अनालिसिस तुम्हाला कोणत्या टास्क करायचे त्याच्यावरती फक्त ऍड करायचे त्या अगोदर. तोपर्यंत हे आरसीसी वर्क असेल, ते मी सिलेक्ट केलं, प्रिव्हियस तुमचं व्ह्यू करतो. ओके, हे तुमचं टास्क आहे आरसीसी वर्क. हे जे तुमचं ग्राउंड फ्लोअर कॉलम जे केले तुम्ही ते सब त्याचं नेम आहे, आता स्टँडर्ड क्वांटिटी. आणि ह्या टास्क साठी जे तुमचं मटेरियल लागणार आहे, हे ऍग्रिगेट असेल फॉर कॉन्क्रीट, ऍग्रिगेट असेल 4320 mm. ते मटेरियल ह्याच्यामध्ये फक्त ऍड केले. तिथं फक्त मटेरियल सिलेक्ट केले, मटेरियलचं नेम सिलेक्ट केलंय, त्याचं युनिट, क्वांटिटी आणि रेट. ओके, हे मटेरियल सेव्ह केलं. ज्यावेळेस रेट अनालिसिस करताल तुम्ही आरसीसी वर्क ग्राउंड फ्लोअर, आणि ह्यावेळेस तुमचं ऍक्च्युअली एस्टिमेशनची क्वांटिटी असेल, तर क्रिएट एस्टिमेट आयटम मध्ये ज्यावेळेस तुम्ही पुट करताल, आता कशाच्या अगेन्स्ट केले तुम्ही, कंपनी, प्रोजेक्ट, विंग वाईज केलं असेल तर इथे विंग डिफाईन केले सगळं. सपोज A1, A2, B2, B3 जे असेल तुमचं ते सिलेक्ट करा फक्त. आता मी हेच ओपन करतो तुमचं जे प्रिव्हियस तुम्ही केलंय ते. इथं रेट अनालिसिस केलं. ओके, सपोज हे कॉन्क्रीट वर्कचं केलंय किंवा आरसीसी वर्कचं केलंय. आरसीसी वर्क कॉलम फर्स्ट फ्लोअर, ह्याच्यासाठी तुम्ही कोणतं कोणतं मटेरियल ऍड केलंय खाली. आरसीसी वर्क फर्स्ट लॅब, ह्याचं तुम्ही इथं रेट अनालिसिस अगोदर क्रिएट करून घेतले. ओके, हे सगळे मटेरियल त्याचे ऍड केले. ज्यावेळेस ह्याचं तुम्ही क्वांटिटी एंटर करता, आरसीसी वर्क फर्स्ट लॅबची जी तुमची क्युबिक मीटरची एस्टिमेशनची क्वांटिटी असेल, याच्यामध्ये सेकंड टॅबला गेलो मी. हे फर्स्ट टॅब मध्ये होतं आरसीसी वर्क फर्स्ट लॅब, आणि याचे रेट अनालिसिस मध्ये तुम्ही मटेरियल केले की एका क्युबिक मीटर साठी ऍग्रिगेट फॉर कॉन्क्रीट किती लागेल, हे 0.119 ब्रास, 6.800 बॅग, हे जे तुमचं रेट अनालिसिस केले. हे रेट अनालिसिस केल्यानंतर इथं क्रिएट एस्टिमेट नावाचा एक ऑप्शन आहे खाली, क्रिएट एस्टिमेट आयटम. ओके, तर ह्याच्यामध्ये ते एस्टिमेट तुम्हाला कोणत्या प्रोजेक्टच्या अगेन्स्ट फिलअप करायचे, फ्लोअरच्या अगेन्स्ट करायचे, एका विंगच्या अगेन्स्ट करायचे, हे सगळं डिफाईन करून घेतलेलं असतं मास्टरमध्ये. ते फक्त चॉईस करायचं. फॉर एक्झाम्पल मी रँडमली सिलेक्ट करतो ह्याच्यातील A3.
A3 मध्ये मूव्ह करतो. तर कोणता आयटम होता आपला? आरसीसी वर्क फर्स्ट लॅब. तर त्याच्यामध्ये फक्त मी जो आपण रेट अनालिसिस करून घेतलाय तो आयटम सिलेक्ट केला, फर्स्ट लॅब सिलेक्ट केला, जो रेट अनालिसिस केला तोच आयटम सिलेक्ट केला त्याच्यामध्ये फक्त, कारण मला इथे एस्टिमेशनची क्वांटिटी टाकायची तुमची, जी तुम्ही क्वांटिटी काढली असेल त्या आरसीसी वर्क फर्स्ट लॅबची क्युबिक मीटरची. त्याला ओके केलं मी. आता ओके केल्यानंतर हा स्क्रीनवरती सेव्ह झाला तो ग्रीडला. आता रेट अनालिसिस त्याला अटॅच झाला. आता ह्याची एस्टिमेशनची क्वांटिटी असेल ती मला ह्याच्यामध्ये पुट करायची. जस्ट त्याला सिलेक्ट केलं. सपोज फॉर एक्झाम्पल फर्स्ट लॅबची आरसीसी वर्कची जी क्वांटिटी असेल, सपोज फॉर एक्झाम्पल मी 400 क्युबिक मीटर टाकतो, रँडमली टाकली. रेट माहित असेल तर तुम्हाला इथे रेट टाका, अदरवाईज 1 ठेवला तरी चालेल. आणि हे अपडेट करा. अपडेट केल्यानंतर हे सेव्ह करा. ही जे काही रेकॉर्ड मी सेव्ह केलं A3 च्या अगेन्स्ट, हे स्क्रीनवर दिसते. आता ह्याचं तुमचं जे रेट अनालिसिस केलंय ते सॉफ्टवेअर बाय डिफॉल्ट ह्याच्या क्वांटिटी असतं ते लॉक करेल. त्याला सिलेक्ट केलं मी आणि इथं मटेरियल डिटेल्स वरती ज्यावेळेस मी क्लिक करतो त्यावेळेस बाय डिफॉल्ट मला सॉफ्टवेअर मध्ये शो होतं की 1 क्युबिक मीटर साठी माझा हा रेट होता आणि हा क्वांटिटी आहे आपल्या रेट अनालिसिसच्या 1 क्युबिक मीटर साठी. जे ऍग्रिगेट असेल ते 0.275 0.190. माझ्या 400 क्युबिक मीटर साठी म्हणजे माझी एस्टिमेशन तुम्ही क्वांटिटी पुट केली त्याच्या अगेन्स्ट माझे जे मटेरियल मी लॉक केलं असेल ती क्वांटिटी लॉक होतील सगळ्या. त्याच्यामध्ये साईट पर्सन किंवा जो काही ऑथराइज पर्सन असेल नंतरचा त्याच्यामध्ये क्वांटिटी वगैरे मॉडिफाय करू शकतो जर त्याला राईट असतील तर. अदरवाईज ती क्वांटिटी लॉक होते, त्याला एक कॅप लागते आणि नंतर त्याच्या पुढे तो रिक्वायरमेंट राईज करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल हे मी रेकॉर्ड सेव्ह केलं. A3 मध्ये लोणावळा फायनान्स हा प्रोजेक्ट आहे. A3 ही विंग होते. ओके, ज्यावेळेस मी ह्याला अप्रूव्ह करेल, सिलेक्ट केलं आणि याला अप्रूव्ह केलं. अप्रूव्ह केल्यानंतर इथे एमआरएन मध्ये गेलो, इथं सेकंड फ्लो दिला त्याचा विथ एस्टिमेट, म्हणजे तुम्ही एस्टिमेट आता केलं त्याच्या अगेन्स्टचा फ्लो आहे. आणि हा विदाउट एस्टिमेट, याच्यामध्ये विदाउट एस्टिमेशनला कोणत्याही क्वांटिटी वगैरे लॉक नाही, तुम्ही रॅन्डमली पुट करू शकता. जर तुम्ही एस्टिमेट केला असेल त्याचं रेट अनालिसिस केलं असेल तर हा सेकंड ऑप्शन आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कोणतं केलं होतं? A3 चं केलं होतं बरोबर. A3 विंग बिल्डिंग मी सिलेक्ट केली. आरसीसी वर्क हे माझा टास्क होता. आता आपण ह्याचं एस्टिमेशनची क्वांटिटी टाकली, फर्स्ट लॅब टाकला आणि याची मटेरियल सगळं मटेरियल खाली डिफाईन झालं. ऍग्रिगेट फॉर कॉन्क्रीट ऍग्रिगेटचं मटेरियल आलं जे आपण रेट अनालिसिस मध्ये टाकले, लॉक केले. तर सपोज इथं क्रश सँड आहे, मी एस्टिमेट मध्ये 76 ब्रास हे लॉक केले. जर मी तर 100 ब्रास टाकलं किंवा 1000 ब्रास टाकलं तर ते अलाव करत नाही. प्लीज चेक एस्टिमेट क्वांटिटी असा त्याचा ऑप्शन येतो. म्हणजे हा एस्टिमेशनचा फ्लो आहे टोटल पूर्ण. त्याच्यासाठी तुम्हाला प्रिव्हियस अगोदर रेट अनालिसिस करावं लागेल. तुमच्या ज्या बीओपीच्या क्वांटिटी असतील त्या त्याच्यामध्ये अपलोड कराव्या लागतील. ओके, एस्टिमेट एनालिसिस काय आहे? कोणतं? त्याच्यामध्ये तुम्ही कोएफिशियंट चेक करू शकता. Analysis. हे जे एस्टिमेट अनालिसिस आहे त्याच्यामध्ये तुमचा कन्झम्पशनचा कोएफिशियंट जे टाकलाय आपण रेट अनालिसिस मध्ये, जसं की आता मी 1 क्युबिक मीटर साठी फॉर एक्झाम्पल एक कॉन्क्रीट घ्या तुमचं, तर कॉन्क्रीट साठी 1 क्युबिक मीटर साठी 4 बॅग लागतील, ऍग्रिगेट लागेल, सँड लागेल. त्याचा जो कोएफिशियंट असेल तो याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता ऍज अ स्क्रीनवर एस्टिमेट अनालिसिस मध्ये. हा सगळा इथं टास्कचं नाव येतं, त्या कोणता आयटम आहे, कोणत्या फ्लोरसाठी केलंय त्याचं फक्त रेकॉर्ड येतं. पण बेसिकली इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्यासाठी हेच आहे, एक रेट अनालिसिस असेल, दुसरं क्रिएट एस्टिमेट आयटम असेल, म्हणजे जे तुम्ही आता मी बीओक्यू मध्ये अपलोड केली क्वांटिटी ती असेल, आणि नंतर अप्रूव्ह असेल. आणि प्लॅनिंग मध्ये तुमचं इथं तुम्ही चार्ट वगैरे शो करू शकता त्याच्या अगेन्स्ट. अजून ओपन करून दिले नाही, मी चालू करून देतो तुम्हाला प्लॅनिंगचं. बेसिकली हा 3 स्टेप इम्पॉर्टंट आहेत, एक रेट अनालिसिस, क्रिएट एस्टिमेट आयटम आणि क्रिएट एस्टिमेट मटेरियल. आणि नंतर तुमचं सेम सायकल चालू राहील. एमआरएन क्रिएट होईल, नंतर पीओ क्रिएट होईल, त्याच्या अगेन्स्ट तुमचं मटेरियल रिसीव्ह होईल, नंतर तुमच्या
स्टॉक मध्ये त्या क्वांटिटी येतील. त्या स्टॉक मध्ये तुम्ही ते ट्रॅक करू शकता. नंतर त्याच्या आधारे तुमचं पुढे बिलिंगला जाईल. बिलिंग मध्ये तुम्ही त्याचं परत सप्लायर बिल, जे सप्लायर पेमेंट वगैरे असेल त्या गोष्टी करू शकता. ओके. तुम्ही प्रॅक्टिस करायला एकदा करा प्रॅक्टिस तुमच्या एंडने. त्याच्यामध्ये काही क्वेरी असेल तर सांगा. मग आपण क्वेरी असेल तर मग एनिदासला क्वेरी करून सांगेल तुम्हाला. अ, तुमच्या एंडने तुम्ही एकदा प्रॅक्टिस करा त्याच्यामध्ये. एक काम करा मला कोणती ना. क्वेरी ती सांगा. हॅलो. हा बोला. रेट एनालिसिस एक करून दाखव ना मला. हे एक्झिक्यूट टेक्निकल आहे. ओके. तर तुम्ही जे केलं आहे तो दाखवला ना, करून हा. दाखवा मला. रेट अनालिसिस वरती मी क्लिक केलं. ऍड वरती क्लिक केलं. हा. इथं माझा कोणता आयटम असेल, टास्क असेल ते सिलेक्ट केलं. फॉर एक्झाम्पल कॉन्क्रीट. कॉन्क्रीटचा माझा सब टाईप असेल कोणता, स्लॅब, बीम, कॉलम. सपोज हो. मला ह्या स्लॅबला करायचं, स्लॅबला मी सिलेक्ट केलं. ओके. हे हा. 1 स्क्वेअर फीट आहे. 1 स्क्वेअर फीट साठी कोणतं मटेरियल लागतं रँडमली मला माहित नाही कोणतं मटेरियल आहे तुमचं ते. मी डायरेक्ट रँडमली ऍज अ डेमोसाठी फॉर एक्झाम्पल सिमेंट टाकतो इथं. सिमेंट मध्ये पण कोणता टाईप असेल माझा, ऑर्डिनरी 4350 मी सिलेक्ट केलं. आता एका स्क्वेअर फीट साठी किती बॅग लागतील, फॉर एक्झाम्पल 3 टाकल्या मी. त्या एका बॅगचा रेट टाकला इथं. ओके. त्याच्यावरती वेस्टेज किती असेल, वेस्टेज पर्सेंटेज टाकलं. त्याच्यावरती कोणता टॅक्स वगैरे असेल टॅक्स लावा. नो ओव्हरहेड असतील तर ओव्हरहेड लावा. मी आता कोणताही टॅक्स लावत नाही त्याच्यावर. हे एक मटेरियल मी ह्या कॉन्क्रीट स्लॅबसाठी ऍड केलं, सिमेंट. ऍड केलं. हे ऍड झालं रेट अनालिसिस मध्ये, बरोबर. सिमेंट नंतर मला दुसरं कोणतं मटेरियल घ्यायचं त्याच टास्कसाठी. सपोज ऍड मिक्सचर घ्यायचे. तिथे मी फक्त मटेरियल कॅटेगरीमध्ये ऍड मिक्सचर सर्च केलं. किंवा ऍग्रिगेट घ्यायचं असेल तर ऍग्रिगेट सर्च केलं. ऍग्रिगेटचा परत सब टाईप कोणता असेल जो असेल, फॉर एक्झाम्पल या लिस्ट मधला मी एक रँडमली सिलेक्ट करतो. ते तुमचे कोएफिशियंट तुम्ही टाका जे तुमचे असतील ते. ते तुम्हाला टाकायला लागेल. जे तुमचं कोएफिशियंट असेल, कन्झम्पशनचा कोएफिशियंट टाका. तिथे रेट टाका. आणि फक्त त्याच्यावरती जर वेस्टेज वगैरे असेल तर वेस्टेज टाका. टॅक्स ऍप्लिकेबल असेल तर टॅक्स करा. आणि फक्त ऍड करा. हे दोन ऍड केले नंतर मी इथं सेव्ह केले. हे रेट अनालिसिस सेव्ह होईल. प्रोसेस सिंपल आहे त्याची. जस्ट त्याच्यावरती तुम्ही फॉर्म जरी ओपन केला तरी ते समजून जाईल. ओके. तुम्ही आज प्रॅक्टिस करा ह्याच्यामध्ये. हो. एस्टिमेशन एक एक एंट्री करून बघा. त्याच्यामध्ये काही क्वेरी आली तर सांगा मला. असं ओव्हरऑल तुम्हाला आता फक्त आयडिया आली असेल त्याची. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल एंट्री करता त्यावेळेस समजेल. एवढे तर आयडिया नाही आली. बाउन्सर गेलाय. तेच मला समजलं. कारण फर्स्ट एकदम सगळे फंक्शन बघितल्यानंतर ते एकदम बाउन्सर होतं. तर तुमचा रोल ऍक्च्युली काय एस्टिमेट करणं आहे, राईटचं का साईडचं ट्रॅक करणं आहे, कोणतं आहे? एस्टिमेट पण करतो. एस्टिमेट करायचं. ऑलरेडी असेल तुमचं ना एस्टिमेट केलेलं, प्रिपेअर असेल नाही, सगळं, क्वांटिटी वगैरे काढलेलं. क्वांटिटी वगैरे काढलाय. रेट अनालिसिस तुम्हाला करावं लागेल पहिल्यांदा. फॉर एक्झाम्पल हे हा. जे रेट अनालिसिस लायब्ररी दिसते ते फक्त सिम्पल आहे. फक्त कोणताही फॉर्म ओपन करा तुम्ही, ते जस्ट ऍड करायचे. ह्याच्यामध्ये जी तुमची टास्क असेल, सपोज कॉन्क्रीट असेल, आरसीसी असेल, जे जे असतील तुमचे ते ज्याची तुम्ही क्वांटिटी काढली असतील स्लॅब वाईज किंवा फ्लोर वाईज, त्या फक्त इथं टाकायच्या. आणि त्याचं मटेरियल आता ह्याच्यामध्ये तुम्ही हे जरी रेफर केलं पहिलं अगोदरचं तुम्ही जे केलंय हे जरी हा. रेफर केलं, हे बघा विला वर्क प्रोग्रेस, हे ऍज अ लॉजिकल थिंकिंगने क्रिएट केले सगळे आयटम वगैरे. आणि त्याच्या फक्त इथं
मटेरियल टाकले. सपोज सिमेंट असेल, ऍडमिक्सर असेल किंवा वॉटर प्रूफिंग असेल तर वॉटर प्रूफिंग जे मटेरियल असतील ते टाकायचे. त्याचे कोएफिशियंट तिथे टाकून फक्त सेव्ह करायचे. आणि ते सेव्ह ओके. केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पीओक्यूचा आयटम टाकता ह्याच्यामध्ये, त्यावेळेस तो काय करतो, इंटू करतो त्याला. फॉर एक्झाम्पल ह्याला मी रेट अटॅच केले. हे आरसीसी वर्क मी किती टाकलंय ह्या फर्स्ट स्लॅबसाठी 400. तर सॉफ्टवेअर काय करतो, बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन करून तुम्हाला मटेरियल हां. लॉक करतो. ओके. तर हे 1 क्युबिक मीटर साठी त्यांनी तेवढं दाखवलंय. तर 400 हां. क्युबिक मीटर साठी मला किती लागेल, ट्रस सॅन्ड किती ओके. लागेल, टीएमटी स्टील किती लागेल किंवा ऍग्रीगेट 20 चा किती लागेल. आणि ह्याच्या पुढे आल्याच क्वांटिटी हा इथे सॉफ्टवेअर मधून बाय डिफॉल्ट लॉक करून सिनेमालँडचं आलेत. चालू आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस तुमचे इंडेड क्रिएट करणार आहे किंवा रिक्वायरमेंट राईज करणार आहे, तर ह्याच्यापेक्षा तुम्ही हां. जास्त टाकू शकत नाही, ते लॉक होणार आहे. ते डायरेक्ट इथे इंडिकेशन येणार तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एमआरएन राईज करता साईटवर. तिथं विथ आता एस्टिमेशनला गेला हा. समजलं रे. बोला बोला. तेच हां, म्हणजे 1-2 दिवस रेट प्रॅक्टिस करा एनालिसिस त्यावेळेस. काय म्हणताय? मध्ये हे एनालिसिस आपण वेगळा करून टाकताय ना, मटेरियल टाकतं रेट किती लागलं रेट. बरोबर बरोबर. ओके. रेट अनालिसिस मध्ये आपण क्वांटिटी टाकतोय मटेरियलची आणि रेट टाकतोय. म्हणजे एका टास्कसाठी तुम्हाला हां. पीसीसी कारण पीसीसी किती खडी लागले, किती सिमेंट लागले ते राईट राईट राईट. वेगळं करून टाकायचे. येस 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 येस. ओके. समजलं. आणि नंतर तुमची ह्याची तर क्वांटिटी रेडीच असणार आहे एस्टिमेशनची. हां. जे तुमचं टास्क असेल ह्याची क्वांटिटी रेडीच असणार आहे तुमची. फर्स्ट स्लॅब हां. किंवा आरसीसी वर कॉलम किती असेल ह्याची तर क्वांटिटी तुम्हाला माहित असणार आहे. तुम्ही फक्त पुट ओके. करणार हां. आहे. फक्त रेट अनालिसिसला वेळ जाईल तुमचा. एकदा किती 20-25 रेट अनालिसिस असणार आहेत स्टँडर्ड तुमचे. हां. तेच फक्त येणार आहेत रॅन्डमली. करा तुम्ही तुमच्या एंडने एकदा प्रॅक्टिस करा. काही इश्यू आला तर कॉल करा. आपण ओके. एनी डेस्ट करू परत नंतर, किंवा प्रॅक्टिकली तुमचं जे तयार असेल त्यावेळेस मला सांगा. ते आपण कनेक्ट हां. करू आणि एक लाईव्ह प्रॅक्टिकली तुमच्या प्रोजेक्ट मध्ये अपलोड करू. ठीक आहे. ओके. दुसरा कोणता ओके. डाऊट असेल ते सांगा. हॅलो. येस मॅम. हां सर, तुम्ही हे आता सिव्हिलवाल्यांसाठी त्यांच्या पोस्ट रिलेटेड गोष्टी सांगितल्या राईट. आता मला इथे सरांनी ह्या सॉफ्टवेअरवरती अनालिसिस करायला सांगितलं की त्या लोकांनी तिकडनं रोज काय काय अपडेट्स टाकल्या वगैरे. तर बरोबर. ते कसं मी चेक करणार? इथं तुम्हाला रिपोर्ट नावाचा ऑप्शन दिलाय फायनली. ओके. हं. या रिपोर्ट मध्ये तुम्हाला एक तरी इच अँड एव्हरी मॉड्यूलचे रिपोर्ट तुम्ही ट्रॅक करू शकताय. अदरवाईज ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक साईट सिलेक्ट करता त्यावेळेस तुम्हाला इथं डॅशबोर्ड वरती पण येतं. सपोज मी फॉर एक्झाम्पल हा प्रोजेक्ट सिलेक्ट केला. ह्या प्रोजेक्टचं तुम्हाला ट्रॅक करायचं असेल, इथं रिपोर्ट नावाचं मॉडेल आहे. तुम्हाला फक्त रिपोर्टच ट्रॅक लागतील करायला आता. की पर्टिक्युलर एमआरएन किती असतील, पीओ कोणत्या कंडिशनला आहेत आता, किंवा ऑफरो कोणत्या कोणत्या झालेत, पेंडिंग किती आहेत, किंवा डीपीआरचे रिपोर्ट असतील. एक्सेल रिपोर्ट मध्ये गेला तर सगळ्यात बेटर असेल तुम्हाला हा पीओ विथ ऍक्सेप्टेड क्वांटिटी रिपोर्ट. ह्याच्यामध्ये तुम्ही स्टार्ट पासून एंड पर्यंत सायकल पूर्ण ट्रॅक करू शकता. प्रोजेक्ट तुमचा कोणत्या कंडिशन मध्ये आहे आता, कन्झम्पशन किती झालंय, किंवा रन टाइम एंट्री किती होत आहे त्याच्यामध्ये पूर्ण रेकॉर्ड ट्रॅक होतो या पीओ विथ ऍक्सेप्टेड क्वांटिटी मध्ये. फक्त तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे कोणता प्रोजेक्ट कोणती विंग असेल आणि फक्त डेट टाकायची. त्याच्यामध्ये जर रेकॉर्ड असेल तर तो रिपोर्ट मध्ये येतो. अदरवाईज त्यांनी जर त्याच्यामध्ये डेटा फिलच नसेल केला तर रिपोर्ट ब्लँक येईल पूर्ण. एक तर तुम्ही इथून करू शकता, किंवा तुमचा स्टॉकचे वेगवेगळे रिपोर्ट आहेत ते स्टॉकचे रिपोर्ट तुम्ही चेक करू शकता डेली बेसिसवरती. जे तुमचा स्टॉक असेल प्रत्येक साईट वाईज हा रिपोर्ट बघा. हा पूर्ण येतोय तुमच्या स्टार्ट पासून, म्हणजे एमआरएन पासून तुमची पीओ नंतर तुमचा जीआरएन हे सगळं ब्लँक आहे, कारण ह्याच्यामध्ये पुढे एंट्री झाली नाही. ज्यावेळेस हे एंट्री होतील त्याच्या इनपुट ज्यावेळेस येईल त्यावेळेस रिपोर्ट मध्ये त्याचा आउटपुट येईल. ओके. हे तुम्ही एक एक रिपोर्ट चेक करू शकता सगळेच. त्याच्यामध्ये तुम्हाला साईटचं ट्रॅक होईल. जीआरएन चेक करू शकता, किंवा इथे एमआरएन चेक करू शकता, परचेस ऑर्डर चेक करू शकता, किंवा इथं रासला एक स्टॉकचा पण रिपोर्ट दिलाय. त्या स्टॉक मध्ये पण तुम्ही इथं मटेरियल स्टॉक चेक करू शकता, स्टॉकची समरी बघू शकता.
मग ह्याच्यानुसार तुम्हाला कळेल की ह्याच्यामध्ये एंट्री झाली की नाही किंवा साईट कोणत्या लेवलला आहे. म्हणजे माझा रोल फक्त रिपोर्ट्स वाल्या सेक्शन मध्येच राहील, बरोबर ना? रिपोर्ट चेक करायचा आणि जर तुमचा ऍडमिनचा पार्ट असेल, हे मास्टर वगैरे क्रिएट करायचे असतील, हम्म. जसं की बेसिकली एम्प्लॉय रजिस्टर करणं किंवा कंपनी क्रिएट करणं, प्रोजेक्टच्या डिटेल्स फिलअप करणं, अपडेट करणं, आणि ह्या बेसिक 3-4 गोष्टी असतील तुमच्या बिल्डिंग बिल्डिंग फ्लोर वगैरे ऍड करणं. रिपोर्ट आणि मेजरली मास्टर ह्याच्यामध्ये तुमचं वर्क राहील. ओके, ठीक आहे. तुम्हाला तुमचा युजर आयडी पासवर्ड शेअर करतो, तुम्ही एकदा तुमच्या एंडने लॉग इन करा आणि त्याच्यामध्ये काही क्वेरी असेल तर सांगा. रिपोर्ट ठीक तुम्ही आहे, चेक चालेल. करा. हो, बेसिकली चालेल. जर त्याच्यामध्ये रेकॉर्ड असेल तर रिपोर्ट येतील सगळे. ठीक आहे. एस्टिमेट अनालिसिस काय आहे? सांगितलं ना सर मी मग असते एस्टिमेट स्क्रीनवरती येतं ते, फक्त तुम्हाला रेट अनालिसिस एस्टिमेट. एस्टिमेट ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त दिसतं टास्क, कोणतं टास्क टाकलंय, कशाच्या अगेन्स्ट टाकलंय, कोणत्या फ्लोअरला टाकलंय आणि त्याचे कोणते कोणते कोएफिशियंट आहेत हां हे दिसतात. जे आपण मटेरियल रेट अनालिसिस मध्ये जे मटेरियल टाकतोय इथं, हां हे जे मटेरियल टाकतोय तेच फक्त स्क्रीनवरती शो करतो. स्क्रीनवरती ते आरसीसी आय शो कोणतं एस्टिमेट एक तर रेट अनालिसिस, एस्टिमेट, ह्या दोन पडत यासाठी एस्टिमेटचा बोलला. ज्या काय एंट्री करायच्या असतील तुम्हाला त्या दोन ह्याच्यामध्येच होणार आहेत, दोनच मॉडेलमध्ये. एक तर रेट अनालिसिस करावं लागेल, दुसरं क्रिएट एस्टिमेट आयटम मध्ये तुम्हाला ते टाकावं लागेल. प्लॅनिंग मध्ये वगैरे तुम्ही फक्त ते व्ह्यू करू शकता. जर तुम्ही आता डेटा याच्यामध्ये इनपुट करताय तर तुमचा शो होणार आहे त्याच्यामध्ये. फर्स्ट ऑफ ऑल या 2 स्टेप तर करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा रेट अनालिसिस आणि एस्टिमेशनची क्वांटिटी अपलोड करून ते ट्रॅक करणं किंवा त्या क्वांटिटी लॉक करणं. आणि तुमचं हे कॉन्ट्रॅक्टर आणि अकाउंटिंगचं मॉडेल काय करता? कॉन्ट्रॅक्टर मध्ये वर्क ऑर्डर असते, मटेरियल इश्यू आणि मटेरियल रिटर्न. जो तुमचा आता स्टॉकला आला मटेरियल, तो इथं स्टॉक मध्ये आलाय. फॉर एक्झाम्पल हा स्टॉक असेल, आता याच्यामध्ये एक पण मटेरियल रिसीव्ह झालं नाही कोणतं. ज्यावेळेस तुमचा स्टॉकला मटेरियल येतो त्यावेळेस तो जसा कन्झम्पशन होतो तसं ते साईटवर इश्यू करतात. इश्यू केल्यानंतर तो स्टॉक तुमचा बॅलन्स होतो. आणि दुसरा, जसं आपण परचेस ऑर्डर क्रिएट केली, वर्क ऑर्डर पण दाखवतो, सेम ॲज इट इज जी कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही वर्क ऑर्डर देता त्याच्यामध्ये क्रिएट होते. न्यू करा, फक्त नेक्स्ट करा. त्या बेसिक डिटेल्स आहेत त्या वर्क ऑर्डरच्या. वर्क ऑर्डर टाईप, कॉन्ट्रॅक्टर नेम, स्टार्ट डेट, एंड डेट, ह्याची वर्क ऑर्डरची डेट, बेसिक डिटेल्स आहेत. हे सगळं टाकल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही कोणती वर्क ऑर्डर देणार आहे, ती वर्क ऑर्डर बिल्डिंग चार्जेस असेल, विंगच्या असेल का फ्लोअरची असेल, ते तिथे सिलेक्ट करायचं. हे स्टेप बाय स्टेप घेऊ, एकदा सगळं मिक्स होईल. हे सेकंड सेशन मध्ये करतो मी. वर्क ऑर्डर, डीपीआर आणि मटेरियल इश्यू. उद्या एक सेशन करू आणि त्याच्यामध्ये हा कॉन्ट्रॅक्टरचा फ्लो आणि अकाउंटिंगचा फ्लो कव्हर करू. ठीक आहे. ओके, लिव्ह करू का मॅम मीटिंग? झालं असेल तुमचं तर. हा, येस सर. बाकी कोणाला काही डाऊट्स असतील तर विचारू शकतात ते. संजीव सर. प्रैक्टिस करके थोड़ा सा ट्राई करते फिर करें. हाँ ठीक है, चलेगा सर. ठीक है सर, थैंक यू. वेलकम.